नमस्कार. आंबेगाव तालुका. आज आलो तुम्ही म्हाळुंगे पडवळ नावाच्या गावात. झेडपी शाळेचा जो कलाविष्कार होता त्या कार्यक्रमासाठी खास पाहुणा म्हणून मला शाळेने बोलवलं होतं. ह्या गोष्टीचा मान ठेवून मी खेड तालुक्यातून आंबेगाव तालुक्यात गेलो, कारण मला बोलवलं होतं. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा म्हाळुंगे पडवळ ही आंबेगाव तालुक्यातील खूप मोठी शाळा आहे. शाळा खूप मोठी आणि सुंदर आहे. गावातील ग्रामस्थसुद्धा अतिशय चांगले आहेत. तर या शाळेने IPS ऑफिसर, पोलीस, वकील, डॉक्टर, इंजिनियर असे खूप सारी लोक या शाळेने दिली आहेत, बनवले आहेत. म्हाळुंगे पडवळ गावाची लोकसंख्या जवळपास मला माहीत नाही, पण 10,000च्या वर असावी, कारण या गावाची लोकसंख्या खूप आहे. आणि गावातील साक्षरतेचा रेट हा जवळपास 90 ते 95% आहे. गावातील लोक अतिशय हुशार आहेत. तर हे फोटो मला फोटोग्राफरकडून आणि काही शिक्षकांकडून मिळाले होते. तर मी हे व्हिडिओ यूट्यूबवर टाकण्याचे कारण हे की ज्या व्हिडिओमध्ये ही जी लहान मुले किंवा ग्रामस्थ दिसत आहे त्यांच्या काहीतरी आठवणी आहेत, त्यांच्यामुळे मी हा व्हिडिओ यूट्यूबवर पोस्ट करतो आहे. मला नेहमी लहानपणी असं वाटायचं की आम्ही जेव्हा लहान होतो त्यावेळेस आमचा कोणीतरी फोटो काढायला हवा होता, पण त्यावेळेस काही मोबाईल नव्हते. पण आजच्या काळात मोबाईल आहे, त्यामुळे ही संधी न दवडता सगळ्या लोकांचे व्हिडिओ आणि फोटो मी पोस्ट करण्याचा प्रयत्न करणार आहे. उद्या हीच मुले मोठे होऊन मला ओळख देणार आहे, त्याच्यामुळे मी खास करून अतिशय कष्ट घेऊन हा व्हिडिओ बनवला आहे. आपल्या सर्वांना माहितीच आहे की झेडपी शाळेतील मुलं किती हुशार असतात. सगळी मुले अतिशय नटून थटून आणि अतिशय प्रॅक्टिस करून आली होती. सगळ्यांचे डान्स मी बघितले, सगळ्यांचे डान्स खूप चांगले होते. लहान मुलांनी खूप चांगला असा डान्स केला होता. जर फोटोमध्ये कोणी आलं नसेल तर त्याची मी माफी मागतो, कारण खूप सारे फोटो होते. सगळे फोटो सिलेक्ट करणे जमले नाही, परंतु मेन फोटो मी सिलेक्ट केलेत. गावातील शिक्षक लोक यांचा प्रामुख्याने फोटो घेण्याचा मी प्रयत्न केला होता. वार्षिक स्नेहसंमेलन 2026च्या निमित्ताने सगळे ग्रामस्थ आणि सगळे लोक एकत्र आली. हा एक प्रसंग होता ज्यावेळी सगळे लोक एकत्र आली होती. सगळ्यांचे फोटो निघाले आणि हे फोटो जवळपास तुम्हाला सांगतो अजून 30 वर्षांनी काही पिढी नष्ट होणार आहे. जी पिढी 30 वर्षाची आहे ती अजून 30 वर्षांनी जाणार आहे. जी मुलं आत्ता 10 वर्षाची आहे ती येणारी भारताची भावी पिढी आहे. त्याच्यामुळे फोटो टाकणे खूप गरजेचे आहे. म्हाळुंगे पडवळ गावानिमित्त सांगायचं झाल्यास गावातील लोक अतिशय कर्तृत्ववान, माणुसकी असलेले आहे. याचा प्रत्यय मला वेळोवेळी आला होता. गावातील सुखी जीवन, स्वच्छ हवा, स्वच्छ आहार ह्या गोष्टीमुळे गावातील लोक कशी आनंदी दिसत आहेत हे आपण पाहू शकता. म्हाळुंगे पडवळ गावाला शाळेतील जो शिक्षक वर्ग लाभलेला आहे, जे गुरुजन लाभले आहे, ते अतिशय संस्कारी, मेहनती, हुशार, कर्तृत्ववान आहेत. हे मला लगेच दिसून आलं. शाळेच्या प्रगतीसाठी काही करण्याची तयारी शिक्षक वर्गाची होती आणि शिक्षक वर्गाने खूप मेहनत घेतली हे या कार्यक्रमातून आपल्याला दिसून आले. सगळ्याच लोकांनी मेहनत घेतली. विद्यार्थ्यांनीसुद्धा अतिशय चांगला डान्स केला आहे. मित्रांनो, लहान मुलांचं एक वैशिष्ट्य असतं, त्यांच्या चेहऱ्यावर रिस्पॉन्सिबिलिटी नसते, जबाबदारी नसते. त्याच्यामुळे त्यांचे चेहरे अतिशय फ्रेश आणि आनंदी दिसतात. हाच काळ असतो बालपणाचा. कमीत कमी वय 20पर्यंत तरी माणूस खूप आनंदी राहतो. लहान मुले म्हणजे देवाघरची फुले असं उगाच म्हणत नाही. लहान मुलांना कसलाही आजार नसतो, ब्लड प्रेशर, शुगर वगैरे काही नसतं. त्याच्यामुळे त्यांचे शरीराची काया अतिशय निरोगी असते. त्याच्यामुळे ते अतिशय स्वच्छ आणि सुंदर राहतात. तर व्हिडिओमध्ये जी महिला किंवा पुरुष मंडळी आली आहेत किंवा लहान मुले आहेत त्यांच्या पालकाकडे सगळ्यांकडे मोबाईल असेल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा. मी आंबेगाव आणि खेड तालुक्यातील व्हिडिओ काढतो. कार्यक्रमाला जी लोक उपस्थित होती तर त्यांनी त्यांच्या मोबाईलमधून फोटो काढले, परंतु हे फोटो मला शिक्षक वर्गाकडून आणि कॅमेरामनकडून मिळाले होते. त्याच्यामुळे मी असा विचार केला की हे फोटो प्रायव्हेट न राहता सर्वांना दिसले पाहिजे, जेणेकरून हे व्हिडिओ आपल्या संपूर्ण महाराष्ट्रात जाईल आणि सगळ्यांना कळेल आपल्या म्हाळुंगे पडवळची लोक किती माणुसकी आणि हुशार असलेले आहेत. लहान मुलांचे डान्स संपल्यानंतर सगळ्या ग्रामस्थांनी सामूहिक भोजन केलं. त्याच्यानंतर सगळे चांगली आठवण घेऊन आपल्या घरी गेले. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा नेचर ऑफ पुणे यूट्यूब चॅनल. धन्यवाद.